जो प्रोजेक्ट वगैरे आहे ते बनवण्यासाठी CA उपलब्ध असतात, एजंट्स उपलब्ध असतात. तर बरेचसे लोकांचं काय करतात ते त्यांच्याकडनं फॉर्मही भरून घेतात, अर्जही भरून घेतात, प्रोजेक्ट रिपोर्टही करतात आणि मग जातात. त्यांना काहीही माहिती नसते. तर तुम्ही जेव्हा बँकेत जाता तेव्हा तुम्ही तुमच्या ॲप्लिकेशनला कुठले डॉक्युमेंट्स लावलेले आहेत, काय तुम्ही प्रोजेक्ट रिपोर्ट दिला आहे, किती रुपयाची मशीन त्याच्यामध्ये दिली आहे, कुठल्या मशीनचे नावं तुम्ही त्याच्यामध्ये लिहिलेले आहेत आणि तीच मशीन तुम्हाला का बरं घ्यावीची आहे. जर बाजारात त्याच्या म्हणजे स्वस्त मशीन पण अवेलेबल असू शकते किंवा अजून काही चांगल्या प्रकारच्या मशीन्स पण अवेलेबल असू शकतात. तर तुम्हाला तीच मशीन काय घ्यायची आहे, का बरं घ्यायची आहे, हे सगळं तुमच्याजवळ रेडी पाहिजे. तुमचं मार्केटचं काय हे आहे, तुम्ही तुमचं प्रॉडक्ट निर्माण झाल्यानंतर तुम्ही काय त्याचं सेल काय करणार आहे, त्यासाठी तुमच्याकडे काय यंत्रणा अवेलेबल आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी मार्केट जसं म्हटले की मटेरियल रॉ मटेरियल कुठून परचेस करणार आहे, त्याची तुमची कॉस्टिंग काय होणार आहे, तुमचं सेल प्राईस काय राहणार आहे, किती रुपये तुमचं प्रॉफिट मार्जिन आहे आणि कसं तुम्ही बँकेचं रिपेमेंट करू शकता. आणि जर तुम्हाला 50 लाख रुपयाचं कर्ज बँकेने सँक्शन केलं किंवा 5 लाख केलं किंवा 1 लाख केलं तर त्या कर्जाला 3 वर्षात किंवा 5 वर्षात रिपेमेंट करण्यासाठी तुम्हाला तुमचा काय EMI येऊ शकते आणि तो EMI येण्याकरता तुम्ही तुमचं काय म्हणतात त्याला बिझनेसचा जो हे आहे टर्नओव्हर आहे, काय तुमचं टर्नओव्हर असायला पाहिजे जेणेकरून तुमचं एवढं EMI निघून तुम्हाला पण सस्टेन त्याच्यामध्ये करता आलं पाहिजे. हा एवढा स्टडी तुम्हाला करावं लागणार आहे आणि हे करणंच तेव्हाच एंटरप्रेनरशिप कुठेतरी तुमची समोर जाईल, सक्सेस होईल. अदरवाईज आम्ही ज्या बँकेला 100 केसेस पाठवतो त्याच्यामध्ये आमचे फक्त 25% केसेस सँक्शन होतात, 75% केसेस रिजेक्ट होतात. मग बरेचदा आम्ही जेव्हा बँकेचा फॉलोअप घ्यायला जातो, आम्ही जी फील्ड ऑफिसर आहेत, आम्हाला बँका आमचा एरिया वाटून दिलेला आहे, तर तेव्हा आम्ही आमच्या स्कीमचे जे बॉरोवर जिथे जिथे आमचे ॲप्लिकेशन्स गेलेले आहेत तिथे तिथे आम्ही त्यांना बँकर्सला अप्रोच होतो. त्यावेळेस मग त्यांच्याकडनं आम्हाला असं लक्षात येतं की मॅडम तुम्ही त्यांचे अर्ज पाठवलं पण त्यांना जरा विचारा तर 50 लाख रुपयाचं कर्ज पाहिजे, कोणती मशीन घ्यायची आहे म्हटलं तर त्याला मशीनचं नाव सांगता नाही आलं. मग कसं आम्ही त्यांना कर्ज देणार आहे. हे मशीनचं नाव माहिती नाही त्याला, ती मशीन कितीची मिळते बाजारात ती माहीत नाही, कुठून आणायचं आहे हे माहिती नाही, सगळं रेडीमेड कुठून तरी CAने जुळवून दिलं आणि तो येऊन बसला. तर ह्या सगळ्या गोष्टी छोट्या आहेत पण तितक्याच आवश्यक आहेत. कारण बऱ्याच जणांची अजून बँकर्स आम्हाला उत्तर सांगतात की सर तुम्ही पैसे द्या मग मी पाहणार कसं कुठे लावणार काय घेणार. हां, हे काही म्हणजे इतके विचित्र आन्सर्स त्यांना आपल्या म्हणजे बॉरोअर्सकडून मिळतात. मग अशा वेळेस त्यांची केस आम्ही करा असं त्यांना कसं म्हणायचं है ना. तर एक स्टडी करा, एक बँकेचं जे कर्ज आहे आणि नुसतंच कर्ज मिळते किंवा अनुदान मिळते म्हणून कर्ज घेऊ नका, काहीतरी त्याचा वापर करा, काहीतरी युटिलायझेशन करायचं आहे त्याचं. शासनाने एवढा मला लाभ दिलेला आहे, शासन जाऊ द्या तुमचं 10% पण तुमचं त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट आहे ते पण जाऊ द्या, तरी तुमचं लाईफ आहे त्याच्यामध्ये. तुमचा बिझनेस हा तुमचं एक लाईफ आहे. तो बिझनेस जर तुमचा चांगला झाला तर एक चांगल्या प्रकारचं आपल्याला समोर एस्टॅब्लिश होता येईल, समाजात चांगल्या प्रकारे आर्थिक स्टॅबिलिटी येईल आपल्याला. आणि आजच्या याच्यामध्ये बिझनेस ॲक्टिव्हिटी करणं किंवा आम्ही हे इथे डायसवर येऊन खूप सोपं आहे म्हणणं की बिझनेस लावा बिझनेस करा, पण काय अडचणी येतात हे तुमच्या स्तरावर माहिती आहे. आजची युवा पिढी पाहिली तर त्यांच्यावर प्रचंड प्रेशर आहे त्यांच्या करिअरच्या संदर्भामध्ये. कारण गव्हर्मेंट सेक्टरचं जॉबची अट्रॅक्शन सगळ्यांना आहे पण तिकडे पण खूप सारं कॉम्पिटिशन झालेलं आहे आणि आता बिझनेसमध्ये पण तेवढी कॉम्पिटिशन निर्माण झालेली आहे. तर त्या कॉम्पिटिशनच्या टक्करसाठी तुम्हाला मेहनत करणे, जास्तीत जास्त मेहनत करणे हाच एक उपाय मला याच्यावर दिसतो. जर तिकडे सुद्धा आपण एक नोकरीसाठी समजा हे केलं तर तिकडे पण तुम्हाला रात्रंदिवस 12-12, 18-18, 24 तास अभ्यास करतच असतात. तरीही त्या काहीतरी आता मागच्या 2 वर्षामध्ये एक्झाम्स नाही, एजबार झाले मुलं, प्रचंड प्रेशर आहे. मग तेच जर हे जर काळाची गरज जर ओळखून आपण जर इकडे ती एवढीच मेहनत जर आज आपण इकडे लावली, आज तुम्ही यंग एजमध्ये आहे, एक तुम्ही नोकरी केली
नोकरीमध्ये 10 ते 5 किंवा 10 ते 6 एवढे तुम्ही म्हणजे करतो, तिथून घरी जातो. मग त्याची जर एकदा तुम्हाला सवय झाली तर तुम्ही बिझनेसमध्ये येऊ शकत नाही. कारण बिझनेसचा माणूस हा सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 8 वाजेपर्यंत मेहनत करत असतो आणि करावंच लागतं त्याच्या मेहनतीला, तेव्हाच त्याला तो पैसा देतो. आणि त्याच्यामध्ये एक हे आहे की जेवढी तुम्ही त्याच्यात मेहनत कराल तेवढं तुम्हाला त्याच्यामध्ये आउटपुट मिळत जातं. एक नोकरीवाला माणूस हा त्याला त्याचा पगार, त्याचं इन्कम हे फिक्स असतं आणि बिझनेसवाल्या माणसाला तर काही लिमिटच नसते. तो जेवढा मेहनत करेन तेवढं त्याला आपला बिझनेस डेव्हलप करता येतो, तेवढं त्याला शाईन करता येतं, तेवढी क्रिएटिव्हिटी त्याला तिकडे दाखवता येते. तर काळाची गरज ओळखून जर आपण ह्या बिझनेसच्या सेक्टरमध्ये आलो तर जास्तीत जास्त आपल्याला समाजामधलं हे जे प्रेशर आहे युवा पिढीवरचं, आणि ती युवा पिढी कुठे आज चालली आहे, प्रचंड प्रेशरपायी त्यांच्यावर मानसिक ताण निर्माण होतो आहे आणि त्याच्यातनं अनेक म्हणजे समस्या आपल्या समाजामध्ये निर्माण होत आहेत. तर त्या जर आपल्याला टाळायच्या असतील तर आज युवा पिढीने बिझनेस एंटरप्रेनरशिप घेण्याची एक म्हणजे संकल्पना करावी. आणि ह्या एजपासूनच तुम्ही जर त्या बिझनेसमध्ये आले तर तुम्हाला एक पिरियड मिळतो एस्टॅब्लिश व्हायला आणि त्या पिरियडमध्ये तुम्ही एक चांगले बिझनेसमॅन होऊ शकतो. शासनाच्या अनेक स्कीम्स आहेत प्रत्येक याच्यामध्ये. जसं आता समाज कल्याण जिथे आपण बसलो आहे ह्या बिल्डिंगमध्ये, यांच्याकडे पण भरपूर स्कीम्स आहेत. DICमध्ये स्कीम्स आहेत, तिकडे पंचायत समितीमध्ये जाल तिकडे स्कीम्स आहेत. आमच्याकडे जसं मगाशी मी सांगितलं की ट्रेडिंग, सर्व्हिस आणि बिझनेस ह्याच्या व्यतिरिक्त जर डेअरी, पोल्ट्री आणि दुसऱ्या काही स्कीम्स असतील, शॉप लावायचं असेल तर त्याच्यासाठी नॉन सबसिडीच्या स्कीम्स पण 25 लाख रुपयापर्यंतच्या अवेलेबल आहेत. खूप मार्ग आहेत, फक्त शोधण्याची हे आहे तुम्हाला. तुम्ही ते शोधले पाहिजे, प्रामाणिकपणाने त्याच्यात लागले पाहिजेत, मेहनत करण्याची गरज आहे. आता बरेचदा आम्ही पाहतो की हे जे आहे आता तुम्हाला सगळं ऑनलाईन ॲसेस मिळतं. एका मोबाईलच्या याच्यावर तुम्ही DIC शोधली तर DICच्या ढेरभर स्कीम तुम्हाला आत्ता मोबाईलमध्ये दिसतील, है ना. त्यावेळेपेक्षा काळ आता भरपूर बदललेला आहे, जग जवळ आलेलं आहे. एका सेकंदामध्ये तुम्हाला माहिती आणि तंत्रज्ञान इतकं अवेलेबल आहे की म्हणजे कुठे जाण्याची गरज लागणार नाही. ऑनलाईन अर्ज केला की युजर ID, पासवर्ड्स तुम्हाला येतात, जेणेकरून तुम्हाला तुमचा अर्ज जो आहे तो ट्रेस करता येईल की कुठे तुमचा अर्ज आहे. DICने तुम्हाला त्यात क्युरी दिली का, क्युरी दिली तर मग आता ते क्युरी दुरुस्त कशी करायची, कुठल्या डॉक्युमेंटची क्युरी दिलेली आहे ते डॉक्युमेंट लावून मग ते तुम्हाला तुमचा अर्ज समोर जाऊ शकतो. तर ह्या सगळ्या म्हणजे फॅसिलिटीज तुम्हाला या काळामध्ये अवेलेबल आहेत. मान्य आहे समाजाचं भरपूर प्रेशर आहे युवा पिढीवर, तर ते ह्या फॅसिलिटीजचा आणि ज्या काही गव्हर्नमेंटच्या ज्या स्कीम्स आहेत त्या सगळ्या स्कीम्सचा तुम्ही चांगल्या प्रकारे लाभ घ्याल तर तुम्ही तुमचं लाईफ चांगल्या प्रकारे जगू शकता. आज समाजामध्ये पाहिलं तर सगळ्यात जास्त श्रीमंत कोण आहे, कोणत्या घटकातले लोक आहेत असं तुम्हाला वाटते? नोकरदार वर्ग आहे की शेतकरी आहे की बिझनेसमॅन आहे, कोण आहे? सगळ्या समाजात श्रीमंत माणूस कोण आहे? नॅचरली आहे ना. मग का आपण जसं त्यांनी म्हटलं की आपण का बनवू शकत नाही धीरूभाई अंबानी, एखादे मेश्राम, एखादे रामटेके का बनवू शकत नाही? मग बनू शकतो, फक्त आज तर काळाची गरजच आहे. त्याच्यामुळे बिझनेस ॲक्टिव्हिटी जर तुम्ही आज लावली तर मी माझी नोकरी माझ्या मुलाला हँडओव्हर करू शकते का? नाही करू शकत. त्याच्यासाठी फक्त मला वरती जावं लागेल, त्यावेळेसच एखादी नोकरी माझ्या मुलाला मिळेल. पण यू कॅन हँडओव्हर युअर बिझनेस फॉर किड्स, है ना. तुम्ही तुमच्या मुलांना ते हँडओव्हर करू शकता. त्यात तुमचं म्हणजे 1 पिढी, 2 पिढी, 3 पिढीपर्यंत पण तुम्हाला बिझनेस ॲक्टिव्हिटी चांगले हे देऊ शकते, लाभ देऊ शकते. किंवा अजून त्याच्यामध्ये जर त्यांनी काम केलं तर वर्षोनवर्ष एखाद्या आपण पाहिलं घराणेशाही त्यांची, एक बिझनेस, दुसरा बिझनेस, तिसरा बिझनेस, त्यांचे मुलं नातवं असे चालवत आहे. तर बिझनेस हा एक चांगला आर्थिक स्रोत आहे असं आम्हाला वाटते. एक 20 वर्षाच्या आधी जसं आता हे असले कार्यक्रम होतात तिथे तुम्ही आवर्जून आलात, ह्या कार्यक्रमाचे अनेक आपल्याला म्हणजे कळतं की इथे हा कार्यक्रम आहे, तिथे तो कार्यक्रम आहे. पण तिथे जाणारे लोक 100 लोकांना जर सांगितलं तर फक्त 25 लोक साधारण येतात.
बरोबर आहे. आयोजकांचा अनुभव असेल याच्यामध्ये, की असल्या प्रकारच्या कार्यक्रमाचं आम्हाला तळमळ असते, त्यांना तळमळ असते, की समाजामध्ये काहीतरी केलं पाहिजे आणि लोकांना काहीतरी सांगितलं पाहिजे. तर ते जेव्हा 100 लोकांना बोलवतात त्यावेळेस 25-30 लोक, 60 लोक, 70 लोक असे येतात. तर तुम्ही इथे आले म्हणजे वन स्टेप तुम्ही बाकीच्या 70पेक्षा अहेड आहात असं मी इथे मानते. आणि तुम्हाला काहीतरी करण्याची जाण आहे. ह्या असल्या प्रकारच्या कार्यक्रमामधून आपल्याला काहीतरी शिकायला मिळते, काहीतरी ऐकायला मिळते. कुठेतरी डिपार्टमेंट आहे, आज नाही, उद्या नाही, परवा, तुमच्यासाठी नाही, तुमच्या मुलांसाठी, कोणासाठी, मित्रासाठी तुम्हाला माहिती पडेल की काहीतरी आहे. तिथे आपण जाऊन विचारपूस केली पाहिजे. आणि हे सगळं करत असताना स्वतः करा. माझा असा अनुभव आहे की बरेचसे लोक, जसं मगाशी मी सांगितलं, बिना अनुभवाने एजंटनी आपले फॉर्म वगैरे भरत असतात. तर आता तुम्ही शिकलेले आहे, चांगलीच शिकलेली पिढी येत आहे, तर ते ऑनलाईन वगैरे तुम्हाला आता इतकं अंगवळणी झालेलं आहे की आमच्यापेक्षाही जास्त स्पीड तुम्हाला आहे ऑनलाईनमध्ये. तर त्याचा तुम्ही उपयोग करा प्लीज. दुसऱ्यांकडून करून घेऊ नका. म्हणजे त्याच्यामधून जेव्हा तुम्ही स्वतः कराल त्यावेळेस स्वतः शिकाल, तुमचा कॉन्फिडन्स बिल्डअप होईल, कुठल्या गोष्टीचं ॲन्सर द्यायला तुम्ही बँकर्सकडे तयार राहाल. तर ह्या सगळ्या गोष्टी ह्या इथे छोट्या वाटतात, पण त्या म्हणजे तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. बरेचदा आमच्याकडे म्हणजे असे पण लोक येतात की कोणाला 30,000 दिले, 20,000 दिले, 10,000 दिले आणि आता त्या माणसाचा पत्ताच नाही आणि फोनही लागत नाही आणि काहीच नाही. अरे मी तुम्हाला म्हणते की तुम्ही पैसे द्यायच्या आधी ऑफिस का नाही शोधलं? तुम्ही आता शोधलं की नाही? बरोबर, आता आले ना तुम्ही आमच्याकडे, मग हे द्यायच्या आधी तुम्ही आमच्यापर्यंत का येत नाही? हा माझा एक मोठा प्रश्न आहे की आता आम्ही काहीच करू शकत नाही त्याच्यासाठी. कोण माणूस आहे आमच्या DICला आहे नाही, काहीच माहीत नाही, असे नावं सांगतात की ते आम्ही दूरपर्यंत ऐकलेले नसतात. तर हे कृपया करू नका. स्वतः जा, हा स्वतः म्हणजे जाणण्याचा प्रयत्न करा, शिकण्याचा प्रयत्न करा. आणि शिकते माणूस एकदा एखाद्या कार्यालयात गेलं तर एखादा माणूस नाही सांगणार माहिती, तर त्याला सोडून द्यायचं, दुसऱ्याकडे जायचं. तोच नाही सांगितली तर अजून तिसऱ्याकडे जाता येते. त्या दिवशी सोडून द्यायचं, दुसऱ्या दिवशी पुन्हा यायचं. हां, करता येईल, तुम्हाला सांगता येईल. कोणी नाही कोणी तुम्हाला नक्कीच तुम्हाला भेटेल की त्या याच्यामध्ये माहिती मिळेलच तुम्हाला आणि तुमची समाधान होतपर्यंत ती माहिती मिळेल. आणि ते मिळालं नाही, ऑनलाईन शोधा, ऑनलाईन GRs. आता GR वगैरे आता काहीही लपून राहिलेलं नाही, कोणतीच गोष्ट लपून राहिलेली नाही. GRची हे ओपन केली तुमची महाराष्ट्र शासनाची शासन निर्णयाची वेबसाईट, हे ढेर सारे GR त्याच्यामध्ये आहे. म्हणजे आम्ही तुम्हाला सांगण्याचं आता काही कारणच राहिलं नाही की एखादी गोष्ट आम्ही लपून ठेवली पण ते तुम्हाला सांगितली नाही आमच्यापर्यंत. तुम्ही GR वाचू शकता, GR वाचू शकता. तुम्हीच साधारण आमच्याकडे सांगू शकता की हे मॅडम, हे इथे GRमध्ये ही अशी लाईन आहे आणि ह्या याच्यामध्ये मी बसतो, ठीक आहे है ना. तर ह्या सगळ्या गोष्टीचा वापर करा. DICच्या भरपूर स्कीम्स आहेत. ग्रामीण जनतेसाठी 2 लाख रुपयाची स्कीम आहे. त्याच्यानंतर हे जे झाले हे सेटअप करण्याच्या स्कीम्स आहेत की तुम्हाला एखादा बिझनेस सेटअप करायचा आहे. CMEGP झालं, PMEGPमध्ये 25 लाख रुपयाची ही आहे. दोन्ही सारख्याच आहेत, CM-PM योजना. आणि ज्या डेअरी, पोल्ट्री आणि कुठलं एखादा ट्रेडिंग ॲक्टिव्हिटी असेल, किराणा शॉप, जनरल स्टोअर टाकण्यासाठी एक सुधारित बीज भांडवल स्कीम आहे, त्याच्यातही तुम्हाला 25 लाख रुपयाचं घेता येईल. ग्रामीण भागामध्ये जर छोटेसे आपले सर्व्हिस बिझनेस वगैरे करायचं असेल, मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस करायचा असेल, तर त्याच्यातही 2 लाख रुपयेची स्कीम आपल्याकडे अवेलेबल आहे, जी स्पेशल ग्रामीणसाठी आहे, ग्रामपंचायत एरियासाठी आहे. तर ह्या सगळ्या ज्या स्कीम्स आहेत त्या एकदा तुम्ही DICला भेट द्या, तिथे तुम्हाला पॉम्पलेट मिळू शकेल, अजून माहिती पण मिळू शकेल. त्याच्यानंतर जे काय म्हणतात बिझनेस सेटअप झाले, तुम्ही एखादी MSME त्याच्यामध्ये सेटअप केली, सेटअप केल्याच्या नंतरही जे मॅन्युफॅक्चरिंग जर ॲक्टिव्हिटी असेल तर त्याच्यामध्ये आमचं डिपार्टमेंट एक मोठा सपोर्ट तुम्हाला देतो. ह्याच्यामधली सबसिडी तर ती तुम्हाला राहीलच. एखादा आपण बिझनेस सेटअप केला 50 लाख रुपयाचा, त्याच्यात तुम्हाला जे काही 17,50,000 रुपये सबसिडी मिळाली ती मिळाली. त्याच्यानंतरही तुम्हाला 10 वर्षापर्यंत आमचं डिपार्टमेंट तुम्हाला बेनिफिट देते. जर तुमची इंडस्ट्री मॅन्युफॅक्चरिंग असेल आणि जी जागा आहे ती तुमची स्वतःची असेल किंवा MIDCची रेंट वगैरेची असेल, तर त्याच्यामध्ये पण जर तुमचं 50 लाख रुपयाचं युनिट असेल आणि त्याच्यामध्ये जर 40 लाख रुपयाचे प्लांट अँड मशीन्स असतील, म्हणजे शेड, प्लांट अँड मशीन आणि त्या मशीन्स,
हे जर असेल, ही जर एवढी गुंतवणूक असेल, तुमची जेवढी गुंतवणूक आहे त्याच्या प्लांट अँड मशीन्समध्ये, त्याच्या 90% टू 70 to 90% तुम्हाला एक तुमचं पॅकेज बनतं. आता 40 लाखाचे साधारण 90% जर केले तर 9 चो 36 लाख रुपये साधारण तुम्हाला 10 वर्षांमध्ये तुम्हाला ते रिपेमेंट होणार आहे. म्हणजे आमच्याकडून तुम्हाला रिएम्बर्स होणार आहेत. म्हणजे तेवढं तुमचं पॅकेज बनलं 36 लाखाचं. आता त्या 36 लाखामध्ये तुम्हाला कुठल्या कुठल्या बेनिफिट्स देणार आहे, तर तुमचं जे ॲक्टिव्हिटी आहे ती चालताना जे काही तुम्हाला इलेक्ट्रिसिटी बिल भरावं लागेल, त्याच्यानंतर तुम्हाला जे काही GST भरावं लागेल, तुम्ही जे जर कर्ज काढलं असेल तर त्याचा रेट ऑफ इंटरेस्ट भरावं लागेल, ह्या वॉटर टॅक्सेस भरावे लागतील. अजून काही तुम्हाला त्याच्यामध्ये हे करायचं असेल, काही इनोव्हेटिव्ह मशीन्स जर आणल्या असतील तर त्याचा काही खर्च, पेटेंट जर तुम्ही केलं असेल तर त्याच्या खर्चाचे काही पर्सेंट, ह्या सगळ्या ज्या बाबी आहेत त्या तुम्हाला त्याच्यामध्ये इयरली 10 वर्षपर्यंत रिएम्बर्स होत असतात. जेवढा तुमचा खर्च झाला प्रत्येक गोष्टीचे पर्सेंटेज ठरलेले आहेत आणि त्या पद्धतीने तेवढे जर तुमचं एक प्रपोजल असते, ते सामूहिक योजना म्हणतात त्याला, सामूहिक लाभ योजना, PSI पॅकेज स्कीम ऑफ इन्सेंटिव्स. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला ते 10 वर्षापर्यंत रिएम्बर्स होत असतात. तर हे पण एक चांगली संधी आहे आणि ते तुम्हाला तुमचं रिपेमेंट जे आहे कर्जाचं त्याच्यामध्ये तुम्हाला चांगला सपोर्ट होऊ शकतो. बँकेला पण तुम्ही समजावून सांगू शकता की सर, हे 50 लाख रुपयाचं जे कर्ज मी घेणार आहे त्याच्यामध्ये मला तर 17,50,000 पहिले सबसिडी मिळणार आहे आणि हे 17,50,000 गेल्यावर राहिलेले बाकीचे पण मला अजून माझं एवढं पॅकेज निर्माण होईल, तर ह्याच्यातले पण मला इयरली एवढे पैसे 3 लाख रुपये, मला 3,60,000 रुपये मला इयरली प्राप्त होणार आहे. तर हे पण तुम्ही त्यांना समजावून सांगू शकता. म्हणजे त्याला असं वाटेल की माझे जे 50 लाख रुपयाचं जे कर्ज आहे त्याच्यातलं काही अर्ध तर हे इथनंच गव्हर्नमेंट स्पॉन्सर स्कीममधनंच रिपेमेंट होत आहे. मग आता राहिलेला उरला पार्ट जो आहे तो याला रिपेमेंट करायला जास्ती सोपी जाईल. म्हणजे हा बॉरोवर थोडासा त्याला रिपेमेंटच्या दृष्टिकोनातून त्याला थोडा सेफ वाटेल. त्याच्या स्वतःला रिपेमेंटचं जे त्याला टेन्शन असतं की हा बरोबर भरू शकेल की नाही भरू शकेल, ते त्याचं टेन्शन थोडंसं कमी होऊन तुमच्या म्हणजे प्रोजेक्टकडे पाहण्याचा त्याचा थोडासा दृष्टिकोन चेंज होऊ शकतो. म्हणजे थोडं पॉझिटिव्हली त्याच्याकडे तो अजून बघू शकतो. तर ह्या सगळ्या स्कीम माहिती तुम्ही करून घ्या आणि त्या पद्धतीने बँक मॅनेजरला अप्रोच व्हा. बरेचदा असा सूर असतो आमच्या की आत्ताच मला मॅडमनी, ह्या मॅडम कोण आहेत, त्यांनी मला विचारलं की CMEGPमध्ये होते का मॅडम प्रकरण. हो, ऑफकोर्स होते. आम्ही भलाही पर्सेंटेज कमी आहे, आम्ही 100 केसेस पाठवतो, 25 होतात, पण होतात. साधारण 2 वर्षामध्ये आम्ही 10 करोड रुपये लोकांना फायदा दिलेला आहे आणि आता येत्या वर्षामध्ये पण आम्हाला एक साधारण 20 करोड रुपये जिल्ह्यासाठी येतील अशी म्हणजे हे खात्री आहे. कारण ह्या वर्षी जिल्ह्याचं टार्गेट साधारण 5 पटीनं जास्ती दिलेलं आहे. म्हणजे मागच्या वर्षी आम्हाला 200चं टार्गेट होतं, यावर्षी आम्हाला 1000 ॲप्लिकेशन्स सँक्शनचं टार्गेट आहे. त्याच्यामुळे भरपूर उद्दिष्ट आहे शासनाकडे. याच्यामध्ये योजनेमध्ये पैसे पण अवेलेबल झालेले आहेत. नो डाऊट तुम्ही एक चांगले स्टडीड एंटरप्रेनरशिप म्हणजे करण्याचा प्रयत्न करा. स्कीमचा फायदा घ्या. जसं सरांनी सांगितलं आहे त्या पद्धतीने व्यवस्थित स्टडी करून तुम्ही मार्केटमध्ये आलात तर तुमचं कुठे बँक मॅनेजर किंवा जगातला कुठलाही पर्सन तुम्हाला एक चांगला यशस्वी एंटरप्रेनर्स होण्याच्या याच्यातून कोणीही रोखू शकणार नाही असं मला या ठिकाणी वाटते. आणि ह्याच सगळ्यांना मी तुम्हाला इथे शुभेच्छा देते की तुम्ही एक चांगले एंटरप्रेनरशिप होऊन आमच्या पहिल्या स्कीममध्ये ज्यामध्ये एस्टॅब्लिश होते त्याच्यात लाभ घ्या. त्याच्यानंतर तुमची जर ॲक्टिव्हिटी एस्टॅब्लिश झाली तर PSIमध्ये पण जरूर तुम्ही लाभ घ्या आणि जे काही शासनाच्या योजना आहेत त्याच्यामधून आपल्या स्वतःचा, आपल्या समाजाचा एक चांगला समाजामध्ये चांगला आदर्श निर्माण करा आणि समाजाला समोर घेऊन जा. PMEGP आणि CMEGP एक साधारण म्हणजे सारखी स्कीम आहे. दोन्ही पण ऑनलाईन आहे. त्याच्यामध्ये www.kvic.gov.in असं त्याचं हे आहे ऑनलाईन. दोन्ही याच्यामध्ये ऑनलाईन आहे. फक्त त्याच्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग जी हे आहे ॲक्टिव्हिटी त्याच्यामध्ये तुम्हाला 25 लाखाचंच कव्हरेज दिलेलं आहे. तर आणि OBC जे कॅटेगरीज आहेत, OBCचे जे लोक आहेत ते PMEGPमध्ये कॅटेगरीमध्ये धरलेले आहेत आणि CMEGPमध्ये ओपनमध्ये धरलेले आहेत.
तर तेवढाच थोडासा फरक आहे, बाकी सेम आहे. ऑनलाईन स्कीम दोन्ही पण ऑनलाईनच आहेत. तर एक साधारण आम्ही असं हे करतो की जर शेती सेंट्रल जी स्कीम आहे त्याच्यामध्ये यावर्षी आपल्याला कमी टार्गेट्स असतात. तर जर मॅक्झिमम आपण CME-GPमध्ये लाभार्थी कव्हर करण्याचा प्रयत्न करतो, ज्याच्यामध्ये बरोबरला लवकर सबसिडीचं अनुदान मिळालं म्हणजे अनुदान मिळालं पाहिजे. तुमचं हे झाल्यानंतर एक फ्री ऑफ कॉस्टमध्ये तुम्हाला एक ट्रेनिंग असते. जर बँकेने तुमचं केस सँक्शन केली त्याच्यानंतर तुमचं एक ट्रेनिंग असते. ट्रेनिंग झाल्यानंतर मग तुम्हाला डिस्बर्समेंट होतं. हां, आणि एक डिस्बर्समेंटचा एक मगाशी मुद्दा असा राहिला की बरेचदा बॉरोवर्स आहे ना, आपल्याला तुम्हाला असं वाटतं की डायरेक्ट तुम्हाला त्यांनी पैसे द्यावे बँकेने, की तुमच्या खात्यामध्ये पैसे एवढं कर्ज मिळालं 5 लाख रुपये तुमच्या खात्यामध्ये त्यांनी देऊन द्यावे. पण हे अशा प्रकारचं डिस्बर्समेंट कुठलाही बँकर्स कुठल्याही स्कीममध्ये करत नाही. अनेकदा बॉरोवरची याच्यामध्ये हे होते म्हणजे काय म्हणतात डिमांड असते की हे डायरेक्ट पैसे त्यांच्या खात्यामध्ये द्यावेत. पण जी काही मशीन्स तुम्हाला घ्यायचे आहेत त्या मशीनचे तुम्हाला कुठून घ्यायचे आहेत ते दुकान तुम्ही आयडेंटिफाय करा, ते फर्म तुम्ही आयडेंटिफाय करा आणि त्यांचे कोटेशन्स बँकेला द्या आणि त्या कोटेशनच्या याच्यावर बँक तुम्हाला सँक्शन करून त्या दुकानदाराच्या नावाने तुम्हाला पेमेंट होतो. तो पेमेंट तुमच्याकडे दिला जातो. तुम्ही तो DD घेऊन त्या दुकानदाराकडे जाऊन तुम्हाला जे काही मशीन्स त्याच्याकडनं परचेस करायचे आहे ते तुम्ही परचेस करून तुमच्या युनिटमध्ये एस्टॅब्लिश करावी. आणि एक साधारण 30% जे रॉ मटेरियलसाठी वगैरे जसं आपण मगाशी आता प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये सर घेतीलच, तर ते एक 30% अमाऊंट आहे ती तुम्हाला तुमचं CC लिमिट म्हणून तुम्हाला ते वर्किंग कॅपिटल म्हणून देतील. तर साधारण मगाशी जसं म्हटलं की प्लांट अँड मशीनमध्ये CME-GP आणि दोन्ही PME-GPला 70%चा एक क्रायटेरिया आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला शेडसाठी 20% अवेलेबल येतं. कुठलंही लँड परचेस करण्याकरिता स्कीममध्ये हे नाही आहे, प्रोव्हिजन नाही आहे. पण जर तुमच्याकडे लँड आहे तर त्याला तुम्ही शेड बांधकामसाठी प्रस्तावित म्हणजे प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये त्याचे तेवढे पैसे घेऊ शकता. आणि बाकीचे उरलेले 50% हे जे आहे हे तुम्हाला मशीन्ससाठी अवेलेबल आहेत आणि 30% हे जे आहे ते तुम्हाला वर्किंग कॅपिटल ॲज ए CC लिमिटमधून तुम्हाला करता येईल. आणि जर लँड अँड म्हणजे शेड वगैरे तुम्हाला नसेल करायचं तर ते पूर्ण 70% पैसे तुम्हाला याच्यामध्ये मशीन्समध्ये युटिलाइज करता येतील. तर हा सगळा पार्ट आहे. दोन्ही जे PM-CMमध्ये पण सबसिडीचे स्लॅब तेच आहेत. 15% सबसिडी तुम्हाला शहरी विभागासाठी मिळते जनरल कॅटेगरीला आणि 25% हे रूरलमध्ये मिळते. आणि कॅटेगरीजचे जे आहेत त्यांना इकडे शहरी भागामध्ये 25% सबसिडी PMEमध्ये मिळते आणि 35% सबसिडी रूरलमध्ये मिळते. सेम आहे, बिलकुल सेम आहे त्या स्कीम. दोन्ही पण ऑनलाईन आहेत. तिथे पण एक ऑनलाईन ट्रेनिंग तुमचं सँक्शन झाल्याच्यानंतर एंटरप्रेनरशिपचं एक ट्रेनिंग होतं. मॅन्युफॅक्चरिंगसाठी साधारण 12 दिवसाचं ट्रेनिंग असतं आणि सर्व्हिस जर ॲक्टिव्हिटी असली तर 6 दिवसाचं ट्रेनिंग असतं. तर हे ट्रेनिंग झाल्यानंतर मग तुमचं डिस्बर्समेंट होतं. डिस्बर्समेंटचं पोझिशन त्यांनी ऑनलाईन अपलोड केल्यावर डिमांड तुम्हाला सबसिडीची डिमांड आमच्याकडे करावी लागते. ते बँक मॅनेजर्सच करतात आणि ते झाल्यानंतर मग आम्ही ते तेवढं सबसिडी आमच्या हेड ऑफिसला पाठवून तेवढी तुमच्या बँकेमध्ये येते. तर ही जी आलेली सबसिडीची पण आहे ती 3 वर्षासाठी लॉक असते बँकेमध्ये. बँकेच्या एका नॉमिनलच्या खात्यामध्ये ती ठेवलेली असते आणि 3 वर्षाच्या नंतर तुमचा युनिटचं इन्स्पेक्शन थर्ड पार्टीद्वारे केलं जातं. नॉट बँक अँड एजन्सी कोणीही नाही, DIC नाही किंवा KVIB नाही आणि बँक पण नाही. एक थर्ड पार्टी म्हणजे गव्हर्मेंट म्हणजे हे करतं, डिसाईड करतं. साधारण संस्थेला अशा प्रकारचे कामं दिले जातात. आपल्या इथे MCD जी आहे ते याच्यामध्ये करायचं. आता एक कुठली नोएडाची संस्था आलेली आहे जे PME-GPमध्ये इन्स्पेक्शन करते आहे. तर एक थर्ड पार्टी इन्स्पेक्शन होतं आणि त्या थर्ड पार्टी इन्स्पेक्शनच्या अहवालावर मग तुम्हाला सबसिडी आम्ही तुमच्या कर्ज खात्यात बँकेला सांगतो की यांच्या कर्ज खात्यात द्या. त्या पिरियडमध्ये 3 वर्षात किंवा 5 वर्षात जर तुम्ही कर्जाचं खातं जर बंद केलं असेल म्हणजे पूर्ण रिपेमेंट करून टाकलं असेल तर मग तुम्हाला तुमच्या सेविंगमध्ये ती डायवर्ट केलं जाते. अदरवाईज तुमच्या कर्जाच्या खात्यामध्ये ती आम्ही देतो आणि तेवढं कर्ज तुम्हाला कमी पडतं.
सबसिडीचं म्हणजे डिस्बर्समेंट घेतल्याच्या नंतर तुमचं एक EMI शेड्यूल होतं, बँक तुम्हाला EMI देतं आणि सबसिडी ज्यावेळेस येते त्याच्यानंतर पुन्हा ते रिशेड्यूल केलं जातं. सबसिडीला कुठल्याही प्रकारचं व्याज तुम्हाला बँक देत नाही किंवा सबसिडी एवढा अमाऊंट व्याज कमी म्हणजे तेवढा अमाऊंट कमी करून बाकीच्या अमाऊंटवर तुम्हाला बँकेने हे घ्यायला पाहिजे, इंटरेस्ट घ्यायला पाहिजे. याच्याकडे पण तुम्ही थोडं लक्ष द्यावं की सबसिडी त्या जरशी तुमची जमा झाली त्या दिवशीपासून तेवढ्या अमाऊंटच्या कमी तुम्हाला जे तुमचं कर्ज आहे, समजा 5 लाखांमध्ये तुमची समजा 25% म्हटलं तरी 1,25,000 रुपये सबसिडी असेल तर तुम्हाला 3,75,000वरच हे तुमचं इंटरेस्ट कॅल्क्युलेट झाला पाहिजे असं त्या बँकेला पण तुम्ही सांगितलं पाहिजे, थोडं पाहिलं पाहिजे. नाही तर अदरवाईज सगळ्या पूर्ण याच्यावर बँक तुमचं इंटरेस्ट घेत राहते. तर काही वेळा होतं असं, काही ज्या बँका आहेत ज्यांना माहिती आहे सबसिडीच्या स्कीममध्ये तर ते व्यवस्थित तसं खातं ओपन करतात. त्यांचे स्कीमचे कोड असतात, त्या कोडमध्ये खातं ओपन केलं तर मग ते सबसिडी दाखवून तुमचा तेवढ्याच अमाऊंटवर व्याज कॅल्क्युलेट होतं. तर ह्या पण बारीक गोष्टी आहे. डिस्बर्समेंट झाल्यानंतर थोडं लक्ष द्या तुम्ही त्याच्याकडे. सबसिडी आली नाही आली याचाही थोडा फॉलोअप घ्या. आमच्याकडे पण काही सबसिडीचं क्लेम पाठवल्यानंतरही छोट्या क्युरीज येत असतात, तर त्या क्युरीज आहेत का किंवा सबसिडी आपली नॉमिनल खात्यामध्ये बँकेकडे आली किंवा नाही आली. एकदा तुम्हाला पैसे मिळाले की तुम्ही बँकेकडेही जात नाही आणि DIC ते येत नाही. तर कृपया असं करू नका. सबसिडी आली किंवा नाही थोडा फॉलोअप घ्या. ॲक्च्युली आता ऑनलाईनच दिसतं तुम्हाला स्टेटस याच्या पाहिलं तर ते पाहता आलं किंवा तिथे दिसलं तर वेल अँड गुड. अगर नाही आलं तर तुम्ही बँकेत जातच असता तर बँकेला पण थोडंसं विचारून घ्यायचं आणि जर ते म्हणत असतील की असा प्रॉब्लेम आहे किंवा DICतनं सबसिडी अजून यायची आहे तर थोडंसं भेट द्या कार्यालयाला. तुम्ही पण आमच्याकडे आले, तुमचा युनिट चालू झालं, तुम्ही जेव्हा आम्हाला सांगता तेव्हा आम्हाला ऐकून खूप चांगलं वाटते की चला बा म्हणजे एखाद्याचं युनिट सुरू झालं आहे. बरेचदा लोक आमच्याकडे येतात की मॅडम या तुम्ही युनिट बघायला पण या, छान वाटतं. तर त्याच्यामुळे थोडंसं फॉलोअप घेत चला. कसा तुमचा बिझनेस चालू आहे, काय तुम्हाला त्याच्यात लुकआउट्स आले का किंवा काही अडचणी आल्या का हे सुद्धा जरी तुम्ही आम्हाला सांगितलं तर काही त्याच्यामधून मार्ग निघू शकेल. अनेकदा मार्केटिंगचा पण प्रश्न राहतो तर काही प्रदर्शनी वगैरे असतात तर त्या काही माहिती असतात आपल्याला. जसं मगाशी सरांनी सांगितलं की तुमचं ॲक्टिव्हिटी चालू झाल्यानंतर तुम्हाला उद्यम रजिस्ट्रेशन करणं आवश्यक आहे, तर ते उद्यमचं रजिस्ट्रेशन करून घ्या, MSMEचं रजिस्ट्रेशन करून घ्या, जेणेकरून शासनाच्या काही जे हे आहेत स्कीम्स आहेत, काही प्रदर्शनी वगैरे आहेत तर त्याचे ईमेल्स वगैरे तुम्हाला त्याच्यामध्ये येत राहतात. काही त्यांना कुठे आता जसं ते मागे GM पोर्टल आलं होतं त्याच्यामध्ये जर तुम्हाला तुमचे प्रॉडक्ट्स ठेवता येत असतील, काही जे गव्हर्नमेंटला लागणारे प्रॉडक्ट जे आहे ते आता शासनाने ते GM पोर्टलवरून खरेदी करावे असं बंधनकारक केलेलं आहे. तर त्या GM पोर्टलवर जर तुमचे काही प्रॉडक्ट्स तुम्हाला ठेवता आले तर तुम्हाला मार्केटिंगमध्ये काही उपयोग होऊ शकतो, तुम्हाला काही मदत होऊ शकते शासनाची, असं एक पण आहे. त्याच्यानंतर छोटे जे तुमचे बिझनेस आहे, एक सारखे बिझनेस जर एखादे कोणी कपडा लाईनमध्ये असेल मॅन्युफॅक्चरिंगच्या तर त्यांच्या तेच युनिट एक 10 ते 12 किंवा 20 युनिट मिळून एक क्लस्टरची फॅसिलिटी आमच्याकडे आहे. क्लस्टर म्हणतात त्याला. आणि जे मोठ्या मशीन्स जर एखाद्या याला छोट्या युनिट्सला परवडत नाही, एखादी मशीन तुम्हाला घ्यायची आहे पण ते तुम्ही जे काम आहे ते बाहेरून कुठून तरी करून आणता, पण जर तुम्ही तो घेण्याचा प्रयत्न केला, ठीक आहे फायनान्शियली पण तुम्ही हे असाल तर ती मशीन घेतल्यानंतर त्याच्यात तुमचा बिझनेस पण तेवढा हे झाला पाहिजे, म्हणजे तेवढी त्या मशीनला युटिलायझेशन झालं पाहिजे. अदरवाईज तुम्ही तेवढं काम कराल नाही आणि पूर्ण वेळ ती मशीन पडून राहील तुमच्याकडे. तर असे जर 10-20 म्हणजे सारख्या बिझनेसमधले लोक जर एकत्रित आले तर त्याच्यामध्ये पण तुम्हाला अशा ॲडव्हान्स प्रकारच्या मशीन्स घेण्याकरिता शासन 90% अनुदान त्याच्यामध्ये देत असते. म्हणजे जर एखादी मशीन 1 CRची असेल तर 90 लाख रुपये तुम्हाला त्या मशीनचं हे करण्यासाठी घेण्यासाठी शासन तुमच्या त्या क्लस्टरला तेवढा प्रोजेक्ट हे करू शकते, मंजूर करू शकते. साधारण स्टेटचं 15 करोडचं हे आहे, स्टेटचं 7 करोड म्हणजे हे आहे लिमिट आहे आणि सेंट्रल जर हे असेल क्लस्टर तर त्याला 15 करोडपर्यंतचं म्हणजे ॲडव्हान्स मशीन्स घेण्यासाठी किंवा क्लस्टरमधले जे लोक आहेत त्यांना त्या मशीनवर काम करण्यासाठी
त्या मशीन्स घेण्यासाठी तुमचा प्रोजेक्ट क्लस्टरमध्ये मंजूर होऊ शकतो. आपलं इथे क्लस्टर आहे उप्पलवाडीला, साधारण 15 करोडचं हे आहे. मोठमोठ्या कटिंगच्या मशीन्स आणि जे आपल्या इथे जे काम हे कपडा बिझनेसवाले साधारण MP मधून करून आणायचे, कॉम्प्युटराईज एम्ब्रॉयडरी म्हणा किंवा मग कटिंगच्या मोठ्या मशीन जिथे असं म्हणजे थानच्या थान कापड एका याच्यात कापला जातो, म्हणजे त्याच्याने तुमच्या प्रॉडक्टची क्वालिटी आणि एकसारखी जे म्हणतात त्याला ते येऊ शकते. एक चांगला व्हॅल्यू ॲडेड तुम्हाला त्या प्रोडक्शनमध्ये करता येईल. तर असं एक क्लस्टर आपल्या इथे आहे. दालमिलचं क्लस्टर आहे. आणि आता हे भिवापूरला आपलं हे जे मिरची मसाले वगैरे आहेत त्यांचं पण एक क्लस्टर निर्माण होत आहे. एक अगरबत्तीचं क्लस्टर आपण उमरेडला एक नुकतंच झाला आहे फायनलाइज. तर तिथे आपल्या ज्या अगरबत्तीच्या ज्या काड्या आहेत ज्या आपण बाहेरच्या देशामधून आपण आयात करायचो आणि त्या काड्या महाग पडायच्या आपल्या इकडल्या लोकांना, तर आता त्या क्लस्टरमध्ये ते मॅन्युफॅक्चरिंग करतील. म्हणजे काडी आणि त्याचा जो भुसा राहील तोच म्हणजे रॉ मटेरियलमध्ये यूज करून ते रॉ अगरबत्ती बनवतील. आणि मोठ्या मोठ्या ब्रँडचं सायकल ब्रँड आहे किंवा अजून जे मोठे मार्केटमध्ये जे त्याला हे सेंड करून विकतात, तर त्यांना ते मोठ्या प्रमाणामध्ये सप्लाय करतील. तर साधारण एक 40 युनिटचं त्यांनी एक प्रपोजल आमच्याकडे दिलं होतं आणि साधारण त्यांना 38 लोकांना त्यातले 28 लोक आपले SC कॅटेगरीचे आहेत. तर एक मोठं एक चांगलं युनिट तिथे निर्माण झालं. MIDC थ्रू त्यांना तिथे प्लॉट पण निर्माण झाले. आता ते सगळे युनिट त्यांना 43 लाख रुपयाचं कर्ज म्हणजे दिलेलं आहे. त्यांना तिथे प्लॉट दिला. त्याच्यानंतर आता क्लस्टरमध्ये आल्यावर त्यांना ॲडव्हान्स मशीन्स त्यांना तिथे मिळतील आणि त्यांचं रॉ मटेरियल व्यवस्थित तिथल्या तिथेच तयार होऊन त्यांना फिनिश प्रॉडक्ट करता येईल. तर एक असं चांगलं म्हणजे याच्यामध्ये DICच्या मार्फत आपण काम करू शकतो. तुम्ही एक स्टेप समोर या, आम्ही सदैव तुमच्यासाठी तयार आहेत. आणि जे काही हे असतील तुमच्या काही अडचणी असतील तर ते तुम्ही आमच्या DICमध्ये या. माझा नंबर वाटल्यास मी तुम्हाला इथे देते, तो तुम्ही मला फोन करू शकता किंवा आमच्या ऑफिसमध्ये 11 ते 5 एक सेतू हे असते, तिथे तुम्हाला कोणीही पण माहिती तुम्हाला ते म्हणजे सदैव अवेलेबल असतात ऑफिस अवर्समध्ये किंवा ऑफिस डेमध्ये. तर तुम्ही तिथे आले तरी तुम्हाला तुमच्या याच्या संदर्भात DICच्या स्कीमबद्दल माहिती मिळेल. कुठे तुम्हाला काय करायचं आहे, अडचण काय आहे, ह्या सगळ्या गोष्टीची तुम्हाला तिकडे माहिती मिळू शकेल. तर आयोजकांचं एक मी मोठं म्हणजे धन्यवाद देते की तुमच्याशी मला संवाद साधता आला. आमच्या ज्या स्कीम्स आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचवता आल्या आणि ह्या स्कीम्स आता तुमच्यापर्यंत मर्यादित न ठेवता तुम्ही जे काही तुमचे मित्रमैत्रिणी आहेत ज्यांना याची आवश्यकता आहे त्यांना आवर्जून सांगा, जेणेकरून एखाद्याचं एस्टॅब्लिश आपण म्हणजे एखाद्याची MSME किंवा एखाद्याचा उद्योग सेटअप होईल आणि त्याच्या लाईफमध्ये काहीतरी चांगला बदल तुमच्यामुळे घडू शकेल. थँक्यू व्हेरी मच. भगवान गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार वंदन करून आपल्या सगळ्यांना जय भीम. उद्या बुद्ध जयंती आहे, त्याच्या पण तुम्हाला शुभेच्छा. मित्रांनो, मी ॲज अ बँकर म्हणून तुम्हाला मी थेरॉटिकल काही सांगणार नाही, कारण थेरॉटिकल या कानातून ऐकतो, या कानातून आपण सोडून देतो. तर तुम्हाला प्रॅक्टिकली कुठल्या गोष्टीची आवश्यकता आहे. जर तुम्ही आता एक बिझनेसमॅन बनायच्या तयारीत आहे किंवा काही एक्झिस्टिंग बिझनेसमॅन आहात, तर तुम्हाला कुठल्या गोष्टीची तुम्हाला कोणाला बिझनेस वाढवायचा आहे, कोणाला सुरुवात करायचं आहे, तर या दोन्हीचं मिश्रण करून आम्ही तुम्हाला एक सगळं सांगणार आहोत. आता मला सांगा की तुम्हाला एक बिझनेस नवीन तयार करायचा असतो. मॅक्झिमम लोक आमच्या बँकेकडे जेव्हा येतात तेव्हा त्यांच्या डोक्यामध्ये झिरो असतं, त्यांच्या डोक्यामध्ये काहीच राहत नाही. त्यांना फक्त एकच माहीत राहते की ते मुद्रा योजना 10 लाखाची आली आहे, स्टँडअप इंडिया 1 करोडची आली आहे आणि अमुक ती सेंट कल्याणी योजना 2 करोडची आली आहे. त्यांना करोडच्या गोष्टी सांगा तुम्ही, ते जाऊन तिथं बँकेमध्ये मॅनेजरला भेटतात. त्या मॅनेजरचं डोकं आधीच पागल झालेलं असतं बँकेमध्ये. त्याच्याकडे एवढ्या काही स्कीम्स, एवढ्या काही योजना, एवढं काही ते श्रावणबाळ योजना, इंदिरा गांधी योजना, त्याच्यातच तो अर्धा पागल झालेला असतो. मी बँकेची सत्य परिस्थिती सांगतो, मी दोन्ही बाजू तुम्हाला सांगणार आहे. मी थेरॉटिकल तुमच्याशी काही बोलणार नाही, मी प्रॅक्टिकली सांगणार आहे की तुम्हाला हे सांगण्याचा मागचा माझा उद्देश काय आहे की यू शूड हॅव टू अंडरस्टँड टू दॅट मॅनेजर
तो एक माणूस असतो, त्या पूर्ण बँकेला त्याला सांभाळायचं, त्याला स्टाफला सांभाळायचं असतं. ह्या सगळ्या गोष्टीला सांभाळून तुम्हाला पण सांभाळायचं आहे त्यांना. तुम्हाला लोन न म्हणण्याचा त्याला काही अधिकार नाही आहे, पण त्याला न म्हणण्याचा अधिकारापेक्षा त्याला केव्हाही ते नोट सँक्शन करायचा पण अधिकार आहे. परंतु तुमच्याजवळ ज्या 4-5 गोष्टी आहेत महत्त्वाच्या त्या मी सांगत आहो, तुम्ही त्या नोट करा किंवा लक्षात ठेवा. सगळ्यात आधी जर तुम्ही बँकेत जर एखादा प्रोजेक्ट घेऊन गेलात किंवा एखादा बिझनेसच्या तुमच्या माइंडमध्ये असेल, तर आधी तुम्ही असं खाली दिमागाने जाऊ नका. बरोबर आहे की चूक आहे मला सांगा. खाली दिमागाने जायचं नाही, तुमचा अपमान होईल आणि तुम्हाला पुन्हा तिथं जायची इच्छा नाही होणार. कारण तो मॅनेजर तुमच्याशी जेव्हा 4 प्रश्न करतो त्यावेळेस तुम्हाला जर सांगता आलं नाही तुमचा प्रोजेक्ट काय आहे, तुम्ही काय करणार आहे, तुमचं प्रोजेक्ट कुठं विकणार आहे, मार्केट काय राहणार आहे, हे जर गोष्टी तुम्हाला सांगता नाही आल्या तर तो तुमच्याशी कशाला बोलतो, त्याच्याजवळ इतका वेळ नाही आहे. तर अशा वेळेस तुम्ही जेव्हा जाता ते एक फाईल बनवून जा. मी एकदम प्रॅक्टिकली सांगतो तुम्हाला. बहुतांशी लोकांना आपले प्रोजेक्ट उभे करायचे आहे आणि हे प्रोजेक्ट उभे नुसते करायचे नाही आहेत. स्टँडअप इंडियामध्ये जो स्टँडअप इंडियाचा उद्देश सांगितला आहे ना, की तुम्हाला नुसतं उद्योजक नाही व्हायचं आहे, तर तुम्हाला या तळागाळातल्या लोकांना अजून 4 लोकांना काम देऊन, 10 लोकांना काम देऊन, 50-100 लोकांना काम देऊन त्यांच्या जीवनामध्ये बदलाव करायचा आहे. स्टँडअप इंडियाचं मेन उद्दिष्ट हे आहे. तर अशा वेळेस तुम्ही जर एखादी फाईल घेऊन जर जाणार नसेल, एखादा तुम्ही त्या गोष्टीची पूर्ण तयारी करून जर जाणार नसेल, तर तुमचं प्रोजेक्ट तिथे सँक्शन होणार नाही. मित्रांनो, तुम्हाला मी अजून एक सांगतो की या 5 गोष्टी मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. त्याची खूप आवश्यकता आहे तुमचा प्रोजेक्ट बनवायसाठी किंवा तुमचं लोन सँक्शन करायसाठी किंवा तुमचा कॉन्फिडन्स कसा वाढवून तुम्ही मॅनेजरशी बोलणार आहे. सगळ्यात आधी जर तुम्हाला बिझनेसमध्ये जर एखादा नवीन बिझनेस स्थापन करा, सगळ्यात आधी महत्त्वाची गोष्ट काय, सरच तुम्ही बोला. तर माझ्याशी डायरेक्ट बोलायचं आहे तुम्हाला, थेरॉटिकल नाही, प्रॅक्टिकल. सगळ्यात पहिले कोणत्या गोष्टीची आवश्यकता पडते सांगा. पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय? एक माईक द्या त्यांच्याकडे कोणी. आयडिया ठीक आहे. मी सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली गोष्ट विचारली आहे तुम्हाला. लँड किसने बोला है? हात ऊपर करो. यस, ही इज राईट. तुमच्याजवळ उभं राहायला जागा नसेल तर तुमचा प्रोजेक्ट सुरू करू शकता का तुम्ही? नाही करू शकत. तर सगळ्यात आधी लँड पाहिजे. आता नुसती लँड त्या जंगलामध्ये असेल तर ते उपयोगायची आहे का? मग ती जागा कशी असायला पाहिजे? एखाद्या आमच्या ताईने जर एखादं ब्युटी पार्लर टाकायचं म्हटलं, तिने जर म्हटलं की मी जंगलात टाकते, चालेल का? मग ती काय करते, सुरुवात तर आपल्या घरून करते, पैसे नाही राहत, कसं तरी आपलं शॉर्टमध्ये करते. परंतु जेव्हा तिचा बिझनेस वाढत नाही किंवा तिला असं वाटतं की आता मला काहीतरी करायचं आहे, तर ती एखाद्या चौकामध्ये एखादं दुकान शोधते. 1 वर्ष ती घरीच आपलं करत राहते कसं तरी. तिच्या डोक्यात तुम्ही जेव्हा विहिरीत उतरता ना, पाण्यामध्ये जेव्हा तुम्ही तैरायला लागता त्यावेळेस तुमच्या डोक्यामध्ये कल्पना येतात. तुम्ही जर म्हणेल की मला सगळं इन्फ्रास्ट्रक्चर द्या आणून, मग मी गल्ल्यावर बसीन, मी माझा बिझनेस करेल, इट इज पॉसिबल? कधीच पॉसिबल नाही. तुम्हाला सुरुवात तुमच्यापासून करावं लागेल. आणि हे सगळं करत असताना तुमची जी जागा आहे ही जागा महत्त्वाची. नुसती जागा नाही तर ती प्रॉपर जागा असायला पाहिजे. तुम्हाला कळलं? मी ते एक ब्युटी पार्लरचं उदाहरण दिलं त्याच्यामुळे, की तुमची जागा ही प्रॉपर असायला पाहिजे, की तिथे मार्केट मिळेल तुम्हाला, जवळ तुम्हाला त्याची सुविधा मिळतील. का मॅक्झिमम लोक त्या गावामध्ये आपलं उद्योग चालत नाही म्हणून MIDCला का जागा घेतात? कारण तिथं रस्ते असतात, पाणी असतं, इलेक्ट्रिक असतं, गव्हर्नमेंटचे कमी रेटमध्ये तुम्हाला प्लॉट मिळालेले असतात. ह्या सगळ्या गोष्टी तिथं असतात म्हणून तिथं. आणि रोडला टच असतं. कुठलीही MIDC जेव्हा आपण बघतो तर रोडशी कनेक्ट असते. त्याच्यामुळे तुमचं प्रॉडक्ट वेळेवर पोहोचलं पाहिजे ना मार्केटमध्ये. नाही तर मार्केटमध्ये आता समजा टमाटरचे भाव मधात 60 रुपये झाले होते, 60 रुपये किलो. आता त्यावेळेस जर समजा तिथे रोड टच जर नसतं राहिलं आणि त्याला टमाटर आणायला जर 2 दिवस वेळ झाले, जास्त माल आला की किंमत कमी होते आणि माल जर कमी झाला तर किंमत वाढते. हा तर रूल माहीत आहे इकॉनॉमिक्सचा तुम्हाला. तर अशा वेळेस तुमचा माल कस्टमरपर्यंत त्या वेळेत आणि त्या योग्य वेळेत पोचला पाहिजे. त्यासाठी तुम्हाला ही काळजी घ्यावं लागेल. ठीक आहे. तर सगळ्यात महत्त्वाची जी आहे पहिली जी गोष्ट होती ती आहे प्रॉपर जागा, प्रॉपर प्लेस आहे. आणि त्या प्रॉपर प्लेसमध्ये एक अजून महत्त्वाची गोष्ट सांगतो की बँक जेव्हा तुमचं लोन सँक्शन करते त्यावेळेस तुमचं ते नुसतं 100 रुपयाच्या स्टॅम्पवर धरून चालत नाही. तो मॅनेजर तुमचं लोन सँक्शन करणार नाही. 50,000पर्यंत 1 लाखापर्यंत मी तुमचं ॲज अ सिनियर मॅनेजर मी राहिलेलो आहे. मेन काम केलं आहे. एक तर खालचे लोक किंवा वरचे लोक काम नाही करत, ते नुसतं आपल्या हे करत. आम्ही मेन जे सिनियर मॅनेजर किंवा चीफ मॅनेजर असतात हे लोक काम करतात. आम्ही प्रॅक्टिकली काम केलं आहे तेच तुमच्यासमोर मी ठेवतो आहे. तर अशा वेळेस तुम्हाला तुमची जागा
ही जर रजिस्टर नसेल तर तुम्हाला बँक देणार काय? ॲज अ मॅनेजर मी तुमच्यासमोर उभा आहे आज. मी द्यायला पाहिजे की नाही द्यायला पाहिजे सांगा ना 100 रुपयाच्या स्टॅम्पवर. उद्या तुम्ही एखादं किरायाचं मकान घेतलं आणि 100 रुपयाच्या स्टॅम्पवर त्याच्याकडून रेंट ॲग्रीमेंट केलं. तुम्ही दुकान टाकल्यानंतर 1 वर्षामध्ये तुमचं ब्युटी पार्लर किंवा तुमचं आईस्क्रीम पार्लर तुम्ही खूप चांगलं वाढवलं. त्याला इतकी जलन होते की साला माझी मुलगी माझा मुलगा इथं खाली बसला आहे आणि या बाईने येऊन इथं आता 1 वर्षामध्ये माझं दुकान एवढं वाढवलं. तो तुमचा 100 रुपयावरचा जो ॲग्रीमेंट असते ना तो फाडून फेकतो. तो सांगतो तुम्हाला हे कॅन्सल कर, मला पुढच्या महिन्यात खाली पाहिजे. हे फॅक्ट आहे की नाही? ही फॅक्ट आहे की नाही? तर अशा वेळेस तुम्हाला तुमचं ॲग्रीमेंट रजिस्टर करावं लागेल. नो बडी कॅन टच यू. तुम्ही 5 वर्षासाठी कोणत्याही बँकेला जेव्हा लोन तुम्ही मागता त्यावेळेस मिनिमम 5 ते 7 वर्षासाठी तुमचं रेंट ॲग्रीमेंट असायला पाहिजे. आता तुम्ही म्हणाल तो रेंट ॲग्रीमेंटवाला मला 5-7 वर्षासाठी देईल का? हा तुमचा लुकआउट आहे. तुम्ही त्याला कसं कन्व्हिन्स करता, त्याला कसं वर्षांनी त्याला पैसे देता, हे तुम्हाला कन्व्हिन्स करायचं आहे. कारण बिझनेस करायचा म्हटल्यानंतर तुमच्यामध्ये ते गुण असायला पाहिजे. एखाद्याला गोट फार्म टाकायचा जंगलामध्ये तो जंगलामध्ये टाकू शकतो. मग तिथं त्याच्या सडका हे ते सगळं आहे का? कारण शेतीशी निगडीत असलेले व्यवसाय आता जास्तीत जास्त चालून राहिले. कारण आता गारमेंट आणि हे खूप झालेत. आता जास्तीत जास्त लोक शेतीशी. आमचे MCDचे ट्रेनिंगसुद्धा आता मी तिथे 5.5-6 वर्षापासून फॅकल्टी आहे. दोडके सर पण तिथे आहेत. आमची जुगलबंदी चालू असते प्रत्येक ठिकाणी. त्यांचा पिरियड नंतर माझा पिरियड. बँकेच्या ह्या अडचणी नेहमी समोर येतातच. तुम्हाला एकच सांगतो की तुम्ही जे काम करता ते तुम्ही विचार करून करा. तुमची एक फाईल बनवा, एक डॉक्युमेंट्स बनवा. तुम्ही आधी तुमचं रजिस्ट्रेशन केलं की नाही, आधार कार्ड आहे की नाही तुमच्याजवळ, तुमचं पॅन कार्ड आहे की नाही, तुमच्या दुकानाचं तुम्ही हे शॉप अँड ॲक्टमध्ये टाकलं का? एखादा जर बिझनेस करायचा असेल तर, शेतीशी निगडीत असेल तर ग्रामपंचायतचा नो ड्यू सर्टिफिकेट घेतला की नाही, एखादा जर मोठं प्रोडक्ट टाकायचं असेल तर पर्यावरणाच्या दृष्टीने जर असेल तर त्याचं नो ड्यू सर्टिफिकेट घेतला की नाही, ISO प्रमाणपत्र तुम्हाला हवं असते. पाण्याची जर तुम्हाला फॅक्टरी कितीतरी प्रकार आहेत. 7,000 प्रकारचे प्रोडक्ट आहे आपल्याजवळ. तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जे प्रोडक्ट निवडणार आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो, तुम्ही त्याच्यामध्ये कुशल आहात का? कुशलचा अर्थ काय आहे? स्किल्ड. तुमच्यामध्ये ते स्किल्ड आहे का? ते स्किल्ड जर नसेल तर तुम्ही तो बिझनेस करून उपयोग होईल का? नाही होणार. स्किल किती प्रकारचे असतात? 3 प्रकारचे असतात. पहिलं असते एक स्किल्ड, दुसरं सेमी स्किल्ड आणि तिसरं अनस्किल्ड. तिन्ही प्रकारचे लोक तुमच्या प्रोजेक्टमध्ये कामाला लागतात. कुठल्याही प्रोजेक्टमध्ये ह्या 3 प्रकारचे लोक जर तुम्ही शो नाही केले तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट सक्सेस नाही होऊ शकत आणि बनतही नाही पूर्ण. तर अशा वेळेस तुमच्याजवळ किती सुपरवायझर राहणार आहे, किती मॅनेजर राहणार आहे, किती टेक्निकल स्टाफ राहणार आहे, नंतर सेमी टेक्निकल किती राहणार आहे, त्याच्यानंतर अनस्किल्ड म्हणजे लेबर, सांगकामी करणारे, म्हणजे जे काम सांगितलं ते करणारे. आणि मॅक्झिमम जे आहे ते अनस्किल्डवाले लोक जास्त असतात. कोणत्याही फॅक्टरीमध्ये 10 जनरल मॅनेजर असतात का? एकच असतो. परंतु तिथे लेबर काम करणारे किती असतात? 1,000पर्यंत असू शकतात. तर अशा प्रकारचा त्याचा तक्ता आहे तो. तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला श्रम जे आहे आणि तुम्हाला जोपर्यंत ह्या गोष्टीची जाणीव नाही आहे, एखादा टेलर आहे समजा, त्या टेलरला कपडे कापता येतात, शिवता येतात आणि त्याला सगळं तयार करून देतो तेव्हा त्याचा ते दुकान चालेल ना. जर त्याला कपडे कापता येत नसेल तर तो माणूस आपलं दुकान लावू शकतो का? त्याला नुसतं शिवता येत असेल तर नाही. तो अनस्किल्ड लेबर जो आहे त्याला नुसत्याच काचगुंड्या करता येतात, तो आपलं दुकान टाकू शकतो का? नाही टाकू शकत. प्रत्येकाची वेगळी वेगळी व्याख्या आहे. तर अशा वेळेस तुम्हाला त्या बिझनेसचं, त्या प्रोडक्टचं, त्या सेवेचं, एखादी सेवा उद्योगमध्ये सुद्धा तुम्ही गेले तर त्याचा तुम्हाला अनुभव आहे की नाही, तुम्ही सेवा कशा प्रकारची देता, कसं बोलणं करता तुम्ही, तुमचा उद्योग कसा चालणार. तर अशा वेळेस तुम्हाला या सगळ्या गोष्टीची पहिले पूर्वतयारी करावं लागेल. आणि ही तयारी करून जेव्हा तुम्हाला मॅनेजर जेव्हा 4 प्रश्न विचारतो, हे 4 प्रश्न हे महत्त्वाचे आहेत की तुमच्याजवळ जागा आहे का, तुमच्याजवळ त्या प्रकारचं कौशल्य आहे का, त्याच्यानंतर तुम्ही कुठल्या बँकेचं खातं काढलं आहे का. तिसरा जो प्रकार आहे संघटनमध्ये 3-4 प्रकारचे बिझनेस असतात. जसं सेविंग बँक असते, करंट अकाउंट असते. मॅक्झिमम बिझनेससाठी कोणत्या अकाउंटची जरूरत पडते आपल्याला? करंट अकाउंटची जरूरत पडते. सेविंग बँक 50,000 1 लाखापर्यंत चालू शकतं. परंतु करंट अकाउंट तुम्हाला कुठलाही मॅनेजर हे सांगेल की तुम्हाला जर बँकेमध्ये मोठा बिझनेस करायचा असेल तर तुम्ही सुरुवातीपासून आपलं करंट अकाउंट ओपन करा आणि त्याला तुम्ही दाखवा, आम्हाला तुमचं टर्नओव्हर दाखवा, 6 महिने तरी दाखवा. तो 1 महिन्यात नाही 2 महिन्यात तुम्हाला लोन देणार नाही. हे इन्फ्रास्ट्रक्चरचे 5 गुण जे आहे तुम्हाला नोट करून घ्या तुम्ही. कारण ह्या 5 गोष्टी जर तुमच्याजवळ नसेल तर तुमची फाईल बनत नाही आणि तुम्ही तुमचं लोन सँक्शन करू शकत नाही. पहिली झाली योग्य जागा, दुसरी श्रम म्हणजे तुम्ही कुशल असायला पाहिजे, तिसरं तुमचं बँकेमध्ये खातं असायला पाहिजे. जर तुमचं बँकेत खातं नसेल तर तो मॅनेजर तुमच्याशी का बरं बोलेल?
मला सांगा. तो आधी काय म्हणेल तुम्हाला, तुमचं खातं कुठे आहे? तो म्हणेल कॅनरा बँकमध्ये आहे. तुम्ही इथं कशाला आलात विचारेल की नाही विचारेल? तर अशा वेळेस तुमचं ज्या बँकेत खातं आहे त्या बँकेत तुम्हाला जावं लागेल. जिथं तुमचं गुडविल बनलं आहे, जिथं तुमची काहीतरी थोडी क्रेडिट आहे, थोडी इज्जत आहे, त्या मॅनेजरशी थोडी ओळखी आहे, तर तुम्ही जेव्हा DICचे किंवा कुठलंही प्रोजेक्ट CMEGP असो, PMEGP असो, आत्मनिर्भर भारतचं छोटंसं लोन असो, कुठलंही लोन असो, लोनची काही कमी नाही आहे. लोन तुम्हाला मिळतं, परंतु त्या स्कीमची सुद्धा तुम्हाला जाणीव पाहिजे. कुठल्या स्कीममध्ये किती लोन मिळते, किती लोन मिळेल याची अपेक्षा करून तुम्हाला जायला नको. तर अशा वेळेस ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याजवळ असायला पाहिजे. त्याच्यानंतर करंट अकाउंटच्या नंतर एक पार्टनरशिप अकाउंट असते. तुमचा बिझनेस तुम्हाला कसा करायचा आहे तुम्हाला आधी ठरवावं लागेल. तुम्ही तिथं बँकेत जाऊन लोन भेटल्यानंतर हे ठरवू शकत नाही. एखाद्याला 1 लाख रुपयाचं लोन पाहिजे असेल तो सेव्हिंग बँकमधून करेल, छोटा उद्योजक असेल. दुसरं जर त्याला 5 लाख ते 10 लाखापर्यंत तो करंट अकाउंटमध्ये थोडं आपलं ट्रान्झॅक्शन करेल. तिसरं जर त्याला अजून करोडपर्यंत 50 लाखापर्यंत तो पार्टनरशिपमध्ये करू शकतो. त्याच्या पुढेही जर तो गेला तर त्याला कंपनी अकाउंट ओपन करून करोडोचा बिझनेस तो करू शकतो. तर हे त्याच्याजवळ त्याचं कौशल्य असायला पाहिजे. हे तिसरं झालं. आणि त्याच्यानंतर आहे कॅपिटल. सबसे बडा रुपया, द होल थिंग इज सबसे बडा रुपया. तो एक पिक्चर आला होता ना महमूदचा, माहीत आहे तुम्हाला? द होल थिंग इज दॅट सबसे बडा रुपया. बँका बसल्या तुमच्यासाठी द्यायला, परंतु बँकेला तुम्ही प्रॉपर लोक मिळत नाही, त्याच्यामुळे तुम्हाला तो नाना करते. गुजराती लोकांमध्ये एक म्हण आहे, त्याच्याकडे एक माणूस चहा प्यायला जातो, आता त्याच्याकडे तर रोजचेच लोक जातात, तर तो त्या चहावाल्याशी पहिले सेटिंग असते त्याचं. तर तो पहिले त्याला इशारा करते आणि त्याला तो सांगते चहा. हा माणूस 5 मिनटं 10 मिनटं तिथं बसलेला राहतो. त्या चहावाल्याला सांगते नाना. तो त्याला सांगतो इशारा करून नाना, असा करतो. म्हणजे त्याला तो चहा आणायचा नाही आहे. म्हणजे हा 5 मिनटं बसून त्याला कसं हाकलायचं हा त्याचा उद्देश आहे. बँकेचे लोकंसुद्धा हेच करतात. तुम्हाला जास्तीत जास्त कसं ढकलता येईल पुढे, कसं टर्कामायसिनचं इंजेक्शन देऊन तुम्हाला एखादी चूक काढून तुमची कसं तुम्हाला बाहेर करता येईल. मला 5.5 वर्ष झाले आहेत आता रिटायर्ड होऊन, त्यामुळे मला काही भीती नाही आता बँकेची. कोणी मला आता रिटायरमेंटनंतर पनिशमेंट करणार नाही. परंतु सत्य फॅक्ट हीच आहे की नाही, बरोबर आहे की नाही सांगा मला. हे सत्य आहे. मी तुमच्या मनातलं बोलतो आहे. मी आतापर्यंत 500-600च्या वरती लेक्चर झाले आहेत माझे. त्यामुळं तुम्हाला काय हवं आहे मला पाहिजे. मी म्हणून थेराटिकलचा इथं मी प्रॅक्टिकली बोलतो आहे तुमच्यासोबत. तुम्हाला काय काय हवं आहे आणि तुम्ही कसं जायला पाहिजे. तुमच्यामध्ये जर हा कॉन्फिडन्स जर बिल्डअप झाला ना, कोणाची ताकद नाही तुम्हाला नाही म्हणायची. मी असे काही पोरं तयार केले आहेत. 40,000पर्यंत मी आतापर्यंत लोकांना ट्रेनिंग दिले आहे. मित्रांनो, एक आनंदाची गोष्ट सांगतो तुम्हाला की मी या 40,000 पोरांमध्ये जर आतापर्यंत ट्रेनिंग दिलं आहे. MCED हिंगणा, त्याच्यानंतर मेटकॉनला मी फॅकल्टी आहे, त्याच्यानंतर MCEDला फॅकल्टी आहे, MSMEला फॅकल्टी आहे. मी तुम्हाला सांगतो की आतापर्यंत त्या 40,000तल्या 30,000 SC ST कॅन्डिडेटना मी ट्रेनिंग दिलेलं आहे. BEDCतर्फे मी CA अश्विन कापसे आपणा सर्व बंधू भगिनींना बुद्ध जयंतीनिमित्त आपल्या सर्वांना खूप खूप मंगलमय शुभेच्छा देतो. आमच्या सर्व टीमतर्फे आपल्या सर्वांना आर्थिक जय भीम. BEDC गेल्या 4 ते 5 वर्षापासून शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब या समाजातील लोकांसाठी विविध प्रकारे एंटरप्रेन्योरशिपमध्ये कसं कार्य करता येईल यासाठी कार्यरत आहे. आम्ही गेल्या 2 वर्षामध्ये कोरोना काळामध्ये मेडिकल एडमध्ये आम्ही व्यस्त असल्यामुळे जास्त आम्ही कार्यक्रम घेऊ शकलो नाही. आणि आता गेल्या जेव्हापासून हे कोरोनाचे थोडेसे शिथिल झालेले आहेत, काय म्हणतील त्याला, जे काही लिमिट्स वगैरे आहेत, तर आपण आता पुन्हा कार्यक्रम सुरू केलेले आहेत. आणि याच धर्तीवर आम्ही बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त एक खूप सुंदर कार्यक्रम आपल्या बाणे हॉलमध्ये घेतलेला होता, जिथे थोरात सर आलेले होते आणि त्यांनी कशाप्रकारे विविध डाटा प्रोड्यूस करून कशाप्रकारे सोशल कॅपिटलच्या माध्यमातून आपल्या समाजामध्ये एंटरप्रेन्योरशिपला डेव्हलप करता येईल याबद्दल मार्गदर्शन केले होते. त्याचप्रकारे त्या कार्यक्रमाला डॉक्टर नारनवरे सर, धम्मज्योती सर यांनी देखील मार्गदर्शन केले. आणि आम्ही विविध लोक जे आपल्या समाजामध्ये व्यवसाय करत आहेत त्या लोकांनी त्यांचं बिझनेसचं प्रेझेंटेशन केलेलं आहे. त्याच धर्तीवर पुढे आता आम्ही हा आजचा कार्यक्रम इथे समाज कल्याण ऑफिसमध्ये आयोजित केलेला आहे, ज्या कार्यक्रमाला विविध डिपार्टमेंटमधून लोक आलेले आहेत आणि त्यांच्या काय योजना आहेत आणि त्या कशाप्रकारे कार्यरत होतात आणि काय काय प्रॅक्टिकल डिफिकल्टीज आमच्या उद्योजकांना या योजनांचा लाभ घेताना काय डिफिकल्टीज फेस करतात याबद्दल मार्गदर्शन आणि चर्चा करण्यासाठी हा आजचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. या कार्यक्रमामध्ये MSMEतर्फे CS दोडके सर, तसेच DIC, KVIC, बँक ऑफ इंडिया, सोशल जस्टिस डिपार्टमेंट, महात्मा फुले महामंडळ, NSIC,
आणि MCED या डिपार्टमेंटचे जे अधिकारी आहेत ते या कार्यक्रमाला आलेले आहेत. ते त्यांच्या योजनांबद्दल आमच्या उद्योजकांना माहिती देत आहेत आणि ही माहिती देताना आमचा BDCतर्फे हा प्रयत्न आहे की कशाप्रकारे BDC एक ब्रिज किंवा एक दोघांमध्ये कम्युनिकेशनचा दुवा बनून कार्य करेल. ज्या काही अडचणी आमच्या लोकांना किंवा आपल्या उद्योजकांना या डिपार्टमेंटमध्ये लोन ॲप्लिकेशन करताना म्हणा किंवा ज्या काही डिपार्टमेंटच्या स्कीम्स आहेत त्या अवेल करताना ज्या काही अडचणींना ते फेस करत आहेत त्या अडचणी आम्ही आज आमच्या अधिकाऱ्यांसमोर त्या मांडलेल्या आहेत. आणि या अधिकाऱ्यांनीसुद्धा आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की यापुढे अजून पारदर्शक पद्धतीने कशाप्रकारे आपल्या उद्योजकांना ह्या योजना किंवा ह्या सवलती कशाप्रकारे उपलब्ध करून देता येतील यासाठी ते सुद्धा प्रयत्न करणार आहेत आणि BDCसुद्धा प्रयत्न करणार आहे. मला वाटतं आपण जर दुसऱ्या समाजाकडे बघितलं तर दुसऱ्या सिंधी कम्युनिटीचं आपण जर उदाहरण घेतलं तर संख्येने अत्यंत कमी असून देखील त्यांचं GDPमध्ये फार रिमार्केबल कंट्रीब्युशन आहे आणि तोच प्रयत्न आम्ही इथे BDCच्या मार्फत करतो आहे. जे काही शेड्यूल कास्ट किंवा शेड्यूल ट्राईब एंटरप्रिनर्स आहेत ते कशाप्रकारे जास्तीत जास्त उद्योगात येतील आणि कशाप्रकारे GDPमध्ये आपलं मोर अँड मोर कंट्रीब्युशन ते करू शकतील या दृष्टीने आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि येणाऱ्या काळामध्ये ज्या प्रकारे बाकी समाजातली लोक आपल्याला उद्योजक म्हणून किंवा मोठे उद्योजक घराणे म्हणून समोर दिसतात, जसं आपण अंबानीचं नाव घेतो, अदानींचं घेतो आहे, त्याचप्रकारे आपला प्रयत्न राहणार आहे की आपल्याच समाजातून देखील कोणी गजबी कोणी मेश्राम हे या लाईनमध्ये यावं आणि त्यांचं डायरेक्टली इनडायरेक्टली या भारताच्या जडणघडणमध्ये त्यांचं उत्तरदायित्व राहावं, त्यांचं कंट्रीब्युशन राहावं आणि आपला जो समाज आहे, आपली जी एंटरप्रिनर्स आहेत किंवा आपलं एक जे टोटल ग्रोथ आहे त्याच्यामध्ये कुठे ना कुठे आपण एक वेल्थ क्रिएशनच्या दृष्टीने समोर जावं आणि आपल्या लोकांकडे चांगली वेल्थ आपल्याला गोळा करता यावी. एवढं बोलून मी CA अश्विन कापसे BDCतर्फे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सर्वांना आर्थिक जय भीम करतो. जय भीम.